एकंदरीतच आपण ही संपूर्ण दृश्य पाहतोय की पुण्यात अगदी धुळवडीचा उत्साह दिसतोय। आपले प्रतिनिधी अक्षय आपल्या सोबत आहेत। अक्षय, अतिशय उत्साहाचं असं वातावरण आहे, नेमकं तिथल्या कुणाशी बातचीत झाली आहे का? काय आहेत तिथल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या भावना? निश्चितपणाने आपण जर पाहू शकलो तर भोई प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी खरं तर रंगबरसे या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि आपण पाहिलं तर कसा जोश आहे, एकदम खूप खूप फुल 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 जल्लोष आहे एकदम। फर्स्ट टाइम आम्ही आलेलो आहे आणि फार प्रचंड आनंद होतोय आम्हाला। हॅपी होली टू एव्हरीवन। तर आपण बघू शकतो की लहान मुलांपासून तरुणाईपर्यंत किती वाजता आलाय, कसं एन्जॉय करतोय? आम्ही 10 वाजता आलो आणि गेले 10 वर्ष मी इथे येतोय। दरवर्षी हा कार्यक्रम एवढ्याच उत्साहाने असतो, ह्या वर्षी पण तेवढ्याच उत्साहाने साजरा केला जातोय। लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतो की हा कार्यक्रम लोक किती एन्जॉय करतात। किती वाजता आला होतास, कसा एन्जॉय होतोय? मी याच्यासोबतच आलो होतो, माझं पहिल्यांदा आहे, मला खूप आनंद होतो। एवढा भारी कार्यक्रम पहिल्यांदा करतो। बघू शकतो की बच्चे कंपनी असेल, रेन डान्स असेल, रंगांची उधळण असेल, हा संपूर्ण जल्लोष जो आहे तो धुळवडीचा आपल्याला पाहायला मिळतोय। भोई प्रतिष्ठानकडून रंगबरसे या कार्यक्रमाचं आयोजनाचं हे 30वं वर्ष आहे आणि लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळे अक्षरशः रंगांमध्ये न्याहून गेलं असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। सकाळी 8 वाजल्यापासूनच धुळवडीच्या उत्साहाला आपल्याला शहरात ठिकठिकाणी पाहायला मिळाली आणि आपण जर पाहिलं तर रंगबरसेच्या निमित्तानं सगळेजण जे आहेत ते देखील आता या ठिकाणी एन्जॉय करतानाच आपल्याला पाहायला मिळतंय। विशेष करून बच्चे कंपनी जी आहे ती देखील या ठिकाणी आपल्याला एन्जॉय करताना पाहायला मिळते। पिचकारी असेल, रंगांचे फुगे असतील, असे निरनिराळे सगळे रंग जे आहेत त्याची उधळण आपल्याला या ठिकाणी करताना पाहायला मिळते आणि अगदीच जल्लोष जो आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय।